लोकमान्य टिळकांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून मी सुरुवात करतो आजच्या कार्यक्रमाची. टिळक रोड रोटरी क्लब पुणे आणि सुप्रियाताई, विशेषतः सुप्रियाताई, तुमचे मनपूर्वक आभार. मी थोडक्यात तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो की लोकमान्य टिळकांची 100वी पुण्यतिथी 1 ऑगस्ट 2020 रोजी, त्यानिमित्ताने मी एक व्हॉट्सअपवर लेखमाला लिहायचं ठरवलं आणि पहिला लेख मी लिहिला त्यावेळी माझ्याकडे दुसरा लेख तयार नव्हता आणि रोज एक लिहायचं मी कबूल केलं सगळ्यांना आणि 2-3च ग्रुपवर मी ते लेख पाठवत होतो आणि अशा रीतीने मी 15 लेख पाठवत राहिलो रोज. आणि 1 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 12:40 मी युगांत नावाचा एक लेख लिहिला शेवटचा आणि माझ्या लेखमालेचा समारोप केला. रात्री 12:40 लेख पाठवण्याचं प्रयोजन असं होतं की बरोबर 100 वर्षांपूर्वी 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्यांचं रात्री 12:40 मुंबईच्या सरदार गृहामध्ये निधन झालं आणि म्हणून मी तो शेवटचा लेख रात्री 12:40 लिहिला. आणि या लेखमालेला मला अनपेक्षित असा प्रतिसाद मिळाला. अगदी अनोळखी व्यक्तींकडून मला प्रतिसाद मिळाला आणि सोशल मीडियाची ताकद काय असते ते मला कळलं. मी हे लेख फार कमी लोकांपर्यंत पोहोचवले होते, पण ते हसते परहसते सुप्रियाताईंपर्यंत ते लेख पोहोचले. त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मी त्यांना म्हटलं की मी लेख लिहिलेत खरे, पण मी वक्ता नाहीये. पण सुप्रियाताईंनी माझी पाठ सोडली नाही, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि आज मी तुमच्या समोर इथे उपस्थित आहे. 2 महिन्यापूर्वी तुमचा एक कार्यक्रम झाला भगवद्गीतेवर, तिथे हळूचकन मी येऊन तो कार्यक्रम अटेंड केला आणि मला कळलं की सगळे आपले काका काकू आहेत, तर काही चुकलं तर ते मला सांभाळून घेतील आणि म्हणून मी तुमचे धन्यवाद देतो. हा लेख मला लिहिण्यामागचा माझा एवढाच उद्देश होता की लोकमान्य टिळकांचे विचार विशेष करून तरुण पिढीपर्यंत विचार पोहोचावेत, हा एवढाच माझा हेतू होता. आज मी जो विषय निवडलाय त्याचं शीर्षक आहे मंडालेची तपश्चर्या. मंडालेमध्ये लोकमान्यांची रवानगी का करण्यात आली, तेथील परिस्थिती कशी होती, तिथे त्यांनी लिहिलेलं गीता रहस्य, त्यात मांडलेला कर्मयोग, कुटुंबवत्सल लोकमान्य, त्यांचा व्यासंग आणि सरतेशेवटी साधनानाम एकता या तत्वाला अनुसरून त्यांनी उभारलेले कार्य हे मांडून गीता रहस्य आणि त्यात मांडलेला कर्मयोगच लोकमान्यांच्या जीवनाचे देखील कसे रहस्य होते हे उलगडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मला 45 मिनिटांचा वेळ दिलाय, परंतु माझी एक विनंती आहे की विषयाचा आवाका लक्षात घेता माझी 5-10 मिनिटं वाढली तर तुम्ही तेवढी मला परवानगी द्यावी. अगदी. 100 वर्षानंतर सगळेच संदर्भ खरं तर बदललेत. त्यावेळी टिळकांचे ब्रिटिशांविरुद्धचे राजकीय डावपेच जरी इतिहासाच्या अभ्यासकांसाठी महत्वाचे असले तरी नवीन पिढीसाठी त्यांचे व्यक्तित्व आणि राष्ट्रप्रेम, व्यासंग आणि कर्मयोग पोहोचावा असं मला वाटलं. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 7 दशकं लोटलेत आणि पुण्याच्या लकडी पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. पुणेकर मंडळी खरं तर खूप भाग्यवान आणि आपल्या रोटरी क्लबच्या नावातच लोकमान्य टिळक आहेत. जिथे इतिहास घडला, मग तो सिंहगड असो, लालमहाल असो, शनिवारवाडा असो किंवा गायकवाड वाडा किंवा आजचा केसरीवाडा असो, ही थोर मंडळी जिथे वावरली त्या परिसरात तुम्ही राहता आणि रोज वावरता आणि ह्या घटनास्थळांपासून तुम्ही अगदी हाकेच्या अंतरावर आहात. मंडालेच्या संदर्भात आपण नेताजी सुभाषचंद्र बोसांचं एक पत्र वाचणार आहोत. त्या पत्रात नेताजी मंडाले कारागृहाचा उल्लेख करताना काय म्हणतात पहा. नेताजी म्हणतात की लोकमान्यांच्या वास्तव्याच्या स्मृतींनी भारलेले हे मंडालेचे कारागृह माझ्यासारख्या राजकीय यात्रेकरूंचे एक तीर्थक्षेत्रच होते. खरोखर तीर्थक्षेत्रच होतं. आणि जर मंडाले हे तीर्थक्षेत्र होतं तर आपण पुण्यात राहतो, जिथे लोकमान्य वावरले त्या गल्लीबोळात आपण रोज वावरतो, आपण देखील तीर्थक्षेत्रातच होतो. इथे तर लोकमान्यांच्या जीवनातील 5 दशकांहून अधिक काळ या शहराशी निगडित आहे. हा सगळा परिसर लोकमान्यांच्या स्मृतींनी भरून आणि भारून गेलेला आहे.
थोरल्या बाजीराव पेशव्यांपासून जवळजवळ 100 वर्ष हे शहर भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू होऊन राहिलं होतं. मध्ये 70-80 वर्षाचा काळ लोटला आणि त्यानंतर तुमच्या आमच्या सारख्या एका मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीने ब्रिटिश साम्राज्याला अगदी लंडन शहरापर्यंत जाणवतील असे हादरे ह्याच शहरात बसून दिले. अखंड भारतवर्षाच्या इतिहासात बघा, मी एक वेगळा विचार मांडतोय. परवा माझ्या असंच मी काय बोलायचं हे मुद्दे काढत असताना विचार मनात आला की अखंड भारतवर्षाच्या इतिहासात संपूर्ण भारतवर्षाच्या लोकांचा नेता, सर्वार्थाने लोकमान्य म्हणावा असा सर्वप्रथम लोकनेता कोण असेल ते म्हणजे लोकमान्य टिळक. आधी राजे होऊन गेले, पण ते सर्वार्थाने लोकांचे रिप्रेझेंटेटिव्ह होते असं म्हणायचं का? मला वाटतं लोकमान्य टिळक या भारतवर्षातले सगळ्यात सर्वप्रथम लोकमान्य लोकनेता होते. तर ह्या टिळकांनी पुणे शहरातून ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. असं हे पुणे भारतीय राजकारणाचे 1920 पर्यंत म्हणजेच लोकमान्यांच्या मृत्यूपर्यंत बुद्धीचं आणि शक्तीचं उपासना केंद्र होऊन राहिलं होतं. आणि त्याचमुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं देखील ते केंद्र होऊन राहिलं होतं. त्या उपासनेमागची प्रेरणा आणि ह्या प्रेरणेमागचा सूत्रधार म्हणजे लोकमान्य टिळक. आणि त्याचमुळे ब्रिटिश सरकारला लोकमान्यांना ह्या शहरापासून तोडणं आवश्यक वाटलं. ही तर ब्रिटिशांची स्वातंत्र्य चळवळी विरुद्धची एक रणनीतीच. बहादूर शाह जफर, शेवटचा मुघल, त्याला नेऊन ठेवलं ब्रह्मदेशात रंगून येथे. आणि आपला पहिला जो उठाव झाला त्याच्यानंतर 5 वर्षात रंगून येथेच त्याचं निधन झालं. ब्रह्मदेशाचा थिबा राजा, त्याला कैदेत ठेवलं कुठे? तर आपल्या रत्नागिरीत. आज देखील तुम्ही रत्नागिरीत गेलात तर तुम्हाला तिथे थिबा पॅलेस बघायला मिळेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमानाच्या काळ्या पाण्यावर आणि लोकमान्यांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली 6 वर्षाची शिक्षा करण्यात आली. 1908 ते 1914 अशी 6 वर्ष लोकमान्य मंडाले ब्रह्मदेश येथे होते. पुण्यापासून खूप दूर अशा प्रदेशात त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली गेली. मी काल सहज गुगल केलं तर 3860 किलोमीटर एवढं लांब अंतर आहे आपण जर रस्त्याने गेलो तर. म्हणजे ब्रिटिश एवढे घाबरले होते की एक साधी बोटभर चिठ्ठी देखील त्या कारागृहाच्या बाहेर पाठवता येणार नाही आणि ती पुण्यापर्यंत पोहोचणार नाही अशी त्यांनी व्यवस्था केली होती. तर लोकमान्यांना जिथं डांबलं होतं त्या कारागृहाची, त्या मंडाले कारागृहाची खडतर परिस्थिती काय होती ते आपण जाणून घेऊया. आणि त्याच कोठडीत, त्याच कारागृहात लोकमान्यांना जिकडे बंदी केलं होतं तिकडे सरकारने 1925 आणि 1926 अशी 2 वर्ष नेताजी सुभाष बाबूंना देखील कोंडलं होतं. मगाशी मी एका पत्राचा उल्लेख केला नेताजींच्या, त्या पत्रातला काही भाग मी तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे किती जीव घेण्या परिस्थितीत लोकमान्यांना ही 6 वर्ष तिकडे डांबून ठेवण्यात आलं होतं याची थोडीफार आपल्याला कल्पना येईल. नेताजींचं पत्र वाचतो मी. मंडालेच्या कारागृहात लोकमान्यांना ज्या लाकडी पिंजऱ्यात ठेवले होते त्याच्या शेजारच्याच लाकडी कोठड्यात आम्हालाही कोंडले होते. मंडालेची हवा रोगट आणि प्रकृतीस बरीच अपायकारक असल्याचा आम्हाला अनुभव आला. उन्हाळ्यात तर ही जागा म्हणजे अक्षरशः भट्टीच होती. लाकडी पट्ट्यांच्या उभ्या केलेल्या भिंती, वरच्या कौलांमुळे आणि उन्हाळ्यात वरच्यावर सुटणाऱ्या धुळीच्या वादळांमुळे, वावटळींमुळे शरीर अगदी बेजार होत असे. इतर ऋतूंच्या मानाने इथे उन्हाळा प्रदीर्घ काळ टिके आणि उष्णतामान तर पराकोटीचे. अंगाची अगदी लाही लाही होई. मोठा रुमाल भिजवून अंगाभोवती गुंडाळला तरी तो चटकन वाळून जाई आणि अगदी मध्यरात्रीपर्यंत हवेत ही अशी धग असे आणि जागा तर कोण मारायची, त्यामुळे झोप लागणे अशक्य असे. खरं सांगू का, लोकमान्यांना उन्हाळा सहन व्हायचा नाही. त्यांना सिंहगड खूप प्रिय होता, पण सिंहगडाच्या कडाक्याच्या थंडीत देखील लोकमान्य जरी गेले ना तरी एक केवळ बंडी आणि डोक्याला एक फक्त टोपी असायची. आणि उन्हाळ्यात तर काय लोकमान्य उघडच वावरणं पसंत करत. नेताजींचं पत्र पुढे वाचतो. हिवाळ्यात थंडी कडाक्याची असे आणि भिंती लाकडी पट्ट्यांच्या,
त्यामुळे थंडीनी गार वाऱ्याच्या माऱ्यापासून बचाव होऊ शकत नसे आणि पावसाळ्यात वाऱ्यामुळे कोठड्यात सर्व बाजूंनी पाणी येई, ठिकठिकाणी छपरातून गळती लागे आणि कधी कधी तर कोठड्यात पाणीच पाणी होऊन जाई. थोडक्यात म्हणजे तिथल्या बंद्यांना सर्वस्वी पंचमहाभूतांच्या दयेवरच अवलंबून राहावे लागे. हिवताप, घसा धरणे, पडसे किंवा फ्ल्यू यांनी आमच्यापैकी कोणी पछाडला गेला नाही असे क्वचितच घडे. त्या कारागृहातले वातावरण इतके काही उदास असे की त्यामुळे कधी कधी ग्लानी येई आणि अशा परिस्थितीत सतत बौद्धिक काम करणे जवळजवळ अशक्य होऊन जाईल. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे लोकमान्यांना उन्हाळा सहन होत नसे. जेव्हा त्यांनी गीता रहस्य लिहिण्याचा प्रारंभ केला तेव्हा गीता रहस्य त्यांनी नोव्हेंबर 1910 मध्ये लिहायला सुरुवात केली आणि ते 3.5 महिन्यात लिहून पूर्ण केलं आणि हे 3.5 महिने सलग त्यांनी थंडीचे निवडले. कारागृहात वाचायला वर्तमानपत्रे मुळीच मिळत नसत. बाहेरील जगाशी संबंध अजिबात तुटला होता. त्यातही टिळकांना तर एकलकोंडी होती. त्यामुळे त्यांना सर्वच्या सर्व वेळ चिंतन किंवा वाचन यातच घालवणे भाग पडे. अशा या भयान आणि उदासवाण्या परिस्थितीत 5 वर्षांहून अधिक काळ सतत बौद्धिक काम लोकमान्य कसे करू शकले याचे मला राहून राहून आश्चर्य वाटे. जो संपूर्ण जितात्मा आहे, ज्याच्यावर सुखदुःखादी द्वंद्वांचा काहीच परिणाम होऊ शकत नाही, असा स्थितप्रज्ञच तशा भयान आणि उदासवाण्या वातावरणातून जिवंतपणे परतू शकेल. त्यामुळे अशा परिस्थितीत लोकमान्यांनी इतकी वर्षे तिथे कशी काढली असतील याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि मग ते शेवटचं वाक्य त्यांचं येतं की लोकमान्यांच्या तेथील वास्तव्याच्या स्मृतींनी भारलेले ते मंडालेचे कारागृह हे माझ्यासारख्या राजकीय यात्रेकरूंचे एक तीर्थक्षेत्रच होते. या पत्रावरून आपल्याला मंडाले कारागृहातील खडतर परिस्थितीची कल्पना येते. लोकमान्य टिळकांबरोबर एक आचारी पाठवले होते. ते देखील कैदी होते. कुलकर्णी नाव होतं त्यांचं, आडनाव होतं. ते आपल्या आठवणीत सांगतात की मंडालेच्या त्या अत्यंत कडक उन्हाळ्यामुळे टिळकांच्या अंगावर फोड येत असत आणि कित्येक वेळा त्यांचा जीव घाबरा होत असे. जेव्हा मंडालेला टिळकांना पाठवलं, लोकमान्यांना पाठवलं, तेव्हा त्यांना मधुमेह, मलावरोध, पायोरिया, अंतर्गळ यांचा त्रास सतावत होता. म्हणजे या 6 वर्षात लोकमान्यांनी काय भोगलं असेल याची आपल्याला कल्पना येते. टिळकांनी ब्रिटिश सरकारला सांगितलं होतं, एक निवेदन दिलं की मला तुम्ही अंदमानला हलवा. ते ब्रिटिश सरकारने त्यांचं निवेदन फेटाळून लावलं आणि त्यावेळी लोकमान्यांचे उद्गार होते की ठीक आहे, मी कैदेतच मरावं अशी भगवंताची इच्छा दिसते. लोकमान्य टिळक मंडालेहून पुण्यात आल्यावर केसरीमध्ये त्यांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. त्या मुलाखतीत त्यातला एक छोटासा भाग मी वाचून दाखवतो. त्यात लोकमान्य काय म्हणतात बघा. मंडाले शहराची हवा उष्ण असल्यामुळे हिवाळ्याखेरीज दुसऱ्या कोणत्याही ऋतूत ग्रंथ लेखनाचे काम चांगले करता आले नाही. एकंदर प्रकृती बरी होती. वर्षातून एखाद दुसरा वेळ साधा ज्वर येई, पण तो साधारणच असे. मोठे दुखणे असे कधी आले नाही. डायबिटीस मात्र वाढला. मधुमेहाने व वयोमानाने माझे 5-6 दात पडले आहेत. ऐकूही कमी येऊ लागले आहे व दूरचे पदार्थ नीट दिसत नाहीत. काम करण्याची पूर्वीची उमेद व शक्ती थोडी मंदावलेली आहे आणि वजनही थोडे कमी झाले आहे. याखेरीज शरीरावर आणि मनावर दुसरा काही परिणाम घडला आहे असे मला वाटत नाही. मी शेवटचं वाक्य परत एकदा वाचून दाखवतो. लोकमान्य म्हणतात, याखेरीज शरीरावर आणि मनावर दुसरा काही परिणाम घडला आहे असे मला वाटत नाही. या सगळ्या शारीरिक आणि मानसिक अपेष्टा लोकमान्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यास समर्थ नव्हत्या असंच म्हणावं लागेल. ही मंडाले कारागृहातली परिस्थिती लक्षात घेऊन आता आपण मंडालेला लोकमान्यांना का पाठवण्यात आलं ते जरा बघूया. असं काय घडलं होतं तरी काय की लोकमान्यांना अशा खडतर अवस्थेत कोंडून ठेवावं असं ब्रिटिश सरकारला वाटलं. तसं बघितलं तर ह्याचं सगळ्याचं बीज 1905 साली कर्झननी केलेल्या बंगालच्या फाळणीमध्ये होतं. फाळणीनंतर बंगालमध्ये क्रांतिकारी चळवळींनी जोर पकडला आणि त्या दरम्यान कर्झनच्या जुलमांवर केसरीमधून आसूड ओढण्यात आले. केसरीची भाषा
भाषा अधिकाधिक जहाल होत चालली. आणि हीच वर्ष होती जेव्हा काँग्रेसमध्ये मावळ आणि वाद भेटला आणि राज्य मिळवण्याच्या दृष्टीने स्वदेशी चळवळ, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण अशी 3 साधनं आहेत असा सिद्धांत मांडण्यात आला आणि लोकमान्य टिळकांच्या विचारांनी एक पिढी घडायला लागली. याच दरम्यान मे 1908 लोकमान्य वराडच्या दौऱ्यावर होते अकोले येथे आणि तेथे लोकमान्यांनी स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क असल्याची घोषणा केली. 1908च्या सुरुवातीला काही बॉम्ब प्रकरण गाजली बंगालमध्ये देखील आणि पुण्यामध्ये देखील. आणि मे 1908 मध्ये जे बॉम्ब स्फोट झाले त्या बॉम्ब स्फोटानंतर केसरीकर्त्यांनी एक लेख लिहिला, अग्रलेख. त्या अग्रलेखाचं नाव शीर्षक होतं दुहेरी इशारा. त्या अग्रलेखात केसरीकर्ते काय म्हणतात बघा. कलकत्त्यात ज्या तरुण गृहस्थांनी बॉम्ब गोळे तयार केले किंवा उपयोगात आणले त्यांची डोकी फिरली होती यात शंकाच नाही. परंतु माथेफिरूपणाचा रोग इतका संसर्गजन्य आहे की कलकत्त्याच्या तरुण गृहस्थांनी आपल्या डोक्यातील विष ओकून टाकल्यामुळे त्यांची डोकी जरी थंड झाली तरी त्यांनी ओकून टाकलेल्या विषाने दुसऱ्या काही गृहस्थांची डोकी आता भणाणून गेली आहेत किंवा जाऊ लागली आहेत. केसरीच्या तरुण वाचकांना या वाक्याचा रोख कोणीकडे आहे चांगलं लक्षात आलं आणि पाठोपाठ जून 1908 मध्ये पुण्यात काही बॉम्बस्फोट झाले आणि या बॉम्बस्फोटानंतर लोकमान्यांनी एक लेख लिहिला, अग्रलेख. त्याचं शीर्षक होतं हे उपाय टिकाऊ नाहीत आणि त्यांनी सरकारला एक सरळ सरळ सवाल विचारला. लोकमान्य म्हणतात की बॉम्बगोळे कायद्यांनी आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीने अथवा गुप्त पोलिसांच्या सुळसुळाटाने बंद पाडता किंवा नाहीसे करता येणे आता शक्य आहे काय? बॉम्ब गोळ्याला ज्ञानाचे स्वरूप अधिक आहे, ही एक जादू आहे, हा एक मंत्र तोडगा आहे. हे वाक्य मी अधोरेखित करतो आणि ह्या वाक्याकडे मी परत एकदा शेवटी येईन. बॉम्ब गोळ्याला ज्ञानाचे स्वरूप अधिक आहे. जो माथेफिरू आहे त्याच्यापासून ह्या मंत्राचे ज्ञान लपवून ठेवण्याचे सामर्थ्य आता सरकारी कायद्याचे अंगी उरले नाही आणि बॉम्ब गोळे नाहीसे करण्यास खरा व टिकाऊ उपाय म्हणजे स्वराज्याचे महत्वाचे हक्क देण्यास आरंभ करणे हा होय. त्या केसरीकर्त्यांच्या लेखातील ओळी ओळीत दडलेला अर्थ तेव्हाच्या केसरीच्या तरुण वाचकांना उमगत होता आणि वर पाहता असं वाटेल कोणाला की दूर बंगालमध्ये जे मुझफ्फर येथे बॉम्बस्फोट झाले त्या संबंधी हे लेख लिहिलेत की काय आणि त्या बॉम्बस्फोटांचा लेखनात ताजा आणि नजीकचा संदर्भ आहे की काय असं कोणाला वाटेल. परंतु केसरीच्या वाचकांना हे बरोबर कळत होतं की नक्की काय चाललंय. तर केसरीचे 2 लेख, देशाचे दुर्दैव आणि हे उपाय टिकाऊ नाहीत, ह्या अग्रलेखातील जो मजकूर आहे तो सरकार विरुद्ध चिथावणीखोर असल्याचा आरोप लोकमान्यांवर केला गेला आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आणि त्यांना जून 1908 मध्ये मुंबईच्या सरदार गृहात अटक करण्यात आली. त्याच्याच आधी काही एक 15 दिवस आधी काळकर्ते शिवरामपंत परांजपे यांना देखील अटक करण्यात आली. आता आपल्याला एक आश्चर्य वाटेल ती बाजू अशी आहे की जेव्हा जामिनाचा अर्ज सुनावणीच्या वेळी आला तेव्हा लोकमान्य टिळकांची बाजू मांडली बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी. परंतु कसंही करून निर्दोष सुटायचं असा काही लोकमान्यांचा दृष्टिकोन नव्हता. त्यामुळे जिना यांना वकीलपत्र न देता आपल्या बचावासाठी टिळकांनी आपली बाजू आपणच मांडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचा आणि मोहम्मद अली जिना यांचा थोडासा दृष्टिकोनात फरक पडला आणि मोहम्मद अली जिनांनी ते आपल्या आठवणीत नमूद करून ठेवलंय की कुठल्याही प्रकारे कार्यहानी होऊ देण्यास लोकमान्य टिळकांची तयारी नव्हती. त्यामुळे बचावासाठी केलेल्या युक्तिवादातून कुठल्याही प्रकारे कार्यहानी होऊ नये आणि स्वातंत्र्य चळवळीच्या उद्दिष्टांवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून लोकमान्यांनी आपली बाजू आपणच मांडली. पुढे प्रत्यक्ष खटला चालू झाला. एक नमूद करण्यासाठी सारखी गोष्ट अशी आहे की 15 जुलै 1908 रोजी दुपारी चालू झालेलं लोकमान्यांच्या बचावाचं त्यांचं स्वतःचं भाषण
8 दिवस चालू होतं आणि 8व्या दिवशी म्हणजे 22 जुलै रोजी ते सकाळी संपलं. आणि ह्या दरम्यान लोकमान्य सतत 21 तास 10 मिनिटं बोलले आणि हा एक विक्रमच आहे. युक्तिवाद, कायदे पांडित्य, देशप्रेम, स्वातंत्र्यप्रेम इत्यादी अनेक गुणांनी युक्त असं बचावाचं प्रदीर्घ भाषण हे राजकीय शिक्षणाच्या दृष्टीनेही उल्लेखनीय तर आहेच. कोठडीत असताना ह्या खटल्याकरता टिळकांनी अपार मेहनत घेतली होती. त्याची एक आठवण अशी आहे की तिथे जो पहारेकरी होता तो रात्रभर बिचार जागत होता. लोकमान्य टिळक त्याला म्हणाले की अरे बाबा तू झोप, मी काही पळून जाणार नाहीये, तू आपला झोप, माझं काम झाल्यावर मी सकाळी झोपेन, पण तू मला काही उठवू नकोस त्याच्यानंतर. शेवटी सरकार धार्जिण्या ज्युरींनी लोकमान्य दोषी असल्याचा निर्णय दिला. ते आधीच ठरलं होतं. अगदी व्हॉइस रॉय पासून ब्रिटिशचा आपला भारत मंत्री होता तिथपर्यंत तारा गेलेल्या होत्या. आणि अंतिम सुनावणीचा निर्णय जाहीर झाला आणि लोकमान्यांना त्याच्या आधी विचारण्यात आलं की तुम्हाला काही सांगायचंय का. असं म्हटल्याबरोबर न्यायाला झाला तो सिंहनाद आणि लोकमान्य म्हणाले, all I wish to say is that in spite of the verdict of the jury, I maintain that I am innocent. There are higher powers that rule the destinies of things, and it may be the will of providence that the cause which I represent may prosper more by my sufferings than my remaining free. हा तो सिंहनाद. हे वाक्य एका शिळेवर कोरून ही शिळा मुंबई हायकोर्टाच्या इमारतीत न्यायमूर्ती छगलांच्या हस्ते बसवण्यात आलेली आहे. निकाल विरुद्ध गेला आणि लोकमान्यांची रवानगी मुंबईवरनं साबरमती, मग परत मुंबई, मग बोटीने रंगून, मग मंडाले अशी केली गेली. आणि मग सुरू झाली ती शारीरिक बळाची आणि मानसिक धैर्याची कसोटी पाहणारी 6 वर्ष. अशा या प्रतिकूल परिस्थितीत लोकमान्यांनी साकारला एक महान ग्रंथ, श्रीमद भगवद्गीता रहस्य. लोकमान्यांचे उद्गार आहेत, मी ज्या शतकात जन्मलो त्या शतकाला भूषण होण्याजोगा ग्रंथ लिहिणार आहे. आणि हे आत्मविश्वास पूर्ण उद्गार केवळ आणि केवळ लोकमान्य टिळकच, त्यांच्याशिवाय दुसरं कोणी असं म्हणूच शकत नाही. मंडाले येथे हा ग्रंथ लिहिला. त्याचा आराखडा पूर्णपणे लोकमान्यांच्या डोक्यात तयार असणार. साधारण 20-1 वर्ष तरी हा विषय त्यांच्या डोक्यात घोळत होता आणि तो विषय त्यांनी 1-2 व्याख्यानात मांडला देखील होता. ह्या बंदिवासात गीता रहस्याच्या लेखनाला 2 नोव्हेंबर 1910 रोजी सुरुवात झाली आणि अवघ्या 3.5 महिन्यात त्यांनी संपूर्ण गीता रहस्य, म्हणजे पहिली प्रत जेव्हा आली तेव्हा त्याची छापील 588 पानं लिहून काढली आणि ती देखील शीस पेन्सिलीने. त्यांना कारागृहात पेन मिळत नसे. शीस पेन्सिल देखील टोक काढून दिली जात असे. जेलच्या नियमाप्रमाणे टोक काढायला पात्र देखील मिळत नसे. अशा सर्व प्रकारे प्रतिकूल परिस्थितीत तत्वज्ञान आणि अध्यात्म या विषयावर ग्रंथासाठी हा वेग विलक्षण म्हटला पाहिजे. 3.5 महिन्यात त्यांनी गीता रहस्य लिहून काढलं. हा ग्रंथ म्हणजे गीतेवरील भाष्य जरी असलं ना तरी या ग्रंथाला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. कार्यक्षम जीवन कसं जगावं त्याचा निकोप व सुदृढ दृष्टिकोन लोकमान्य टिळकांनी मांडलाय. गीता एका बाजूला ठेवून जरी आपण गीता रहस्य वाचलं तरी माणसाला नवीन स्फूर्ती मिळते. हा ग्रंथ मराठी भाषेचं भूषण आहे आणि मराठीत ज्ञानेश्वरी नंतर गीता रहस्याचं स्थान आहे. या ग्रंथात मांडलेली भूमिका फार महत्वाची आहे. 6 वर्षांची शिक्षा, सगळं उभं केलेलं राजकीय आंदोलन मागे पडलं, कोसळून पडल्यागत झालं. काय मनाची अवस्था झाली असेल लोकमान्यांच्या. सगळं सोडून आपण एका कारागृहात 6 वर्ष बंदिवास सहन करायचा आणि इथे उभारलेलं कार्य सगळं कोसळून पडणार. त्यामुळे या ग्रंथाविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या ग्रंथाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता आहे. हा ग्रंथ म्हणजे एका राष्ट्रनायकाचं कधीही पराभूत न होणाऱ्या त्याच्या मनाचं दर्शन आहे.
जे तत्वज्ञान गीता रहस्यात मांडण्यात आलंय त्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा संदर्भ आहे. गीतेत परत परत अर्जुनाला सांगितलं गेलंय, तू लढ, तू लढ, म्हणजे तू कर्म कर, तू कर्म कर. तेव्हा हा कर्मयोग डोळ्यांसमोर ठेवून गीतेचा अर्थ लोकमान्य स्पष्ट करतात आणि शंकराचार्यांनी मांडलेला संन्यस्त पर अर्थ रद्द ठरवतात. विचार करता असं लक्षात येतं की गीतेला 2-2.5 वर्षांपूर्वी काय सांगायचंय तो प्रश्न नसून लोकमान्य टिळकांना काय म्हणायचंय तो खरा प्रश्न आहे. त्यांच्या पुढचा मुख्य प्रश्न असा होता की मानवी जीवनाची इतकी कर्तव्यता कशात आहे. धर्म परंपरा काय सांगतं ते एका बाजूला, परंतु टिळकांनी निष्काम कर्मयोग ही मानवी जीवनाची सर्वात मोठी साधना मानली आणि कर्मयोग ही मोक्षाची साधना ठरवली. येथे कर्मयोगात उचित कर्म करणं अभिप्रेत आहे. म्हणजे आपण रोज सकाळी उठतो, व्यवस्थित आटपतो, नोकरीला जातो, इमाने इतबारे नोकरी करतो, संध्याकाळी बॅग घेऊन घरी येतो, एखादं गवंडी इमाने इतबारे छानशी भिंत बांधतो. तर हे असं कर्म अपेक्षित आहे का? आपल्या हितासाठी कर्म केलं तर ते सकाम कर्म होईल. आणि टिळक प्रतिपादन करतात तो आहे निष्काम कर्मयोग. इथपर्यंत भगवद्गीतेत आपण सगळ्यांनी वाचलेलं असतं, कधीतरी ऐकलेलं असतं की हा निष्काम कर्मयोग म्हणजे काय. लोकमान्य या निष्काम कर्मयोगाची युक्तायुक्तता ते समाजाच्या कल्याणावरून ठरवतात. सर्व राजकीय आणि सामाजिक कार्य जर निस्वार्थ बुद्धीने केलं तर ती परमार्थ साधना आहे असं सांगून लोकमान्य देशसेवेला धर्माची पूज्यता आणि प्रतिष्ठा देत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पंक्ती आहेत, तुझं साठी मरण ते जनन जनन, तुझं वीण जनन ते मरण. देशासाठी जगावं, देशासाठी मरावं आणि हीच मोक्षाची उपासना आहे अशी प्रेरणा हजारो भारतीयांना देणारा, कार्यकर्ते घडवणारा असा हा ग्रंथ आहे. प्राचीन अध्यात्म विचार व त्याविषयी समाजात असणारी पूज्यता आणि नव्या राष्ट्रवादाची त्याची ते जोडून घेणं, ते सुसंगत करणं याचा हा पहिलाच प्रयत्न. या ग्रंथाने राष्ट्रप्रेम हा एक महान सद्गुण ठरवला आणि फार मोठी कामगिरी आहे. राष्ट्रप्रेम हा एक सद्गुण ठरवला गेला आणि देशभक्ती ही ईश्वराची उपासना करण्याची सर्वोच्च पद्धती ठरवली गेली. आध्यात्मिकीकरण करून राजकारणाचा नैतिक दर्जा वाढवण्याचा हा प्रयत्न होता. आणि हा ग्रंथ नुसता लिहिलाच असं नव्हे तर ह्या ग्रंथातील तत्वज्ञान लोकमान्य तत्वतः शब्दशः जगले आणि प्रत्यक्ष अनुभवाचं सामर्थ्य या ग्रंथामागे आहे. अनेक कसोटींच्या प्रसंगी गीता रहस्यातील तत्वज्ञानाप्रमाणे लोकमान्यांनी आचरण केलेलं दिसून येतं. मग ते अगदी त्यांच्या तरुण मुलाच्या अकल्पित मृत्यूची घटना असो किंवा राजकीय जीवनातील त्यांच्या काही कसोटीचे त्यांच्यावर गुदरलेले प्रसंग असो. त्यांच्या पाठी प्रचंड बुद्धिमत्ता होती. आपण पुढे बघूच त्यांचा व्यासंग आणि त्याविषयी. परंतु आपल्या मनात मला सांगा की बुद्धिमान माणूस म्हटल्यावर कोणाचं नाव येतं? आईन्स्टाईन. माझं असं मत आहे की बुद्धिमान माणूस म्हटला की नाव आलं पाहिजे लोकमान्य टिळकांचं. एवढी प्रचंड बुद्धी त्यांची होती, त्यांच्या अंगात प्रचंड धमक होती. त्यांनी ती बुद्धी आणि ती धमक स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी वापरली असती तर त्यांनी केवढं मोठं साम्राज्य उभं केलं असतं स्वतःचं. ते व्यवहारात कधी उणे पडले नाहीत. त्यांनी केसरी उत्तमरित्या चालवला, व्यावसायिकरित्या. अनेक स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नेत्यांची वृत्तपत्र होती पण ती व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरली नाहीत. लोकमान्यांनी आपले त्यांचे भाचे धोंडोपंत विद्वांसांना कोकणातून बोलवून घेतलं आणि त्यांना वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतवायला सुरुवात केली आणि ते लोकमान्यांचे कारभारी म्हणून त्यांनी काम केलं. लोकमान्यांना काही विद्यार्थ्यांनी विचारलं की गीता रहस्य हे तुम्ही मराठीतच का लिहिलं? त्याच्यावर लोकमान्य काय म्हणाले ते फार महत्वाचं आहे आणि ते खूप महत्वाचं आहे. लोकमान्य म्हणतात की मराठीत लिहिले कारण मला गीतेचा कर्मयोग माझ्या लोकांना शिकवायचा आहे, इंग्रजांना व युरोपियनांना शिकवायचा नाही. कर्मयोगाचा आमच्या लोकांना विसर पडला आहे. आमची दैनावस्था हा कर्मयोग विसरण्याचा परिणाम आहे. इंग्रज व युरोपियन हे कर्मयोगी आहेत.
त्यामुळेच त्यांचा उत्कर्ष आज सर्वत्र दिसतो. म्हणजे आपला जो शत्रू होता याचे देखील सामर्थ्याचे कुठले अंग आहेत ते त्यांनी जाणलं होतं. आणि ते म्हणतात की इंग्रज व युरोपियन हे कर्मयोगी आहेत आणि त्यामुळेच त्यांचा उत्कर्ष आज सर्वत्र दिसतो. पण भारतीयांची ती अवस्था नाही. आज 100 वर्षानंतर देखील परिस्थितीत बदल झालेला नाही. आणि लोकमान्य टिळकांच्या या अभिप्रायात आज देखील काहीही बदल करण्याची गरज नाही. उलट परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली. लोकमान्यांचे दुसरे जे ग्रंथ आहेत ना, त्यांनी आर्यांचं मूल वस्तीस्थान आणि ओरायन हे ग्रंथ लिहिले, ते मात्र इंग्रजीत लिहिले, कारण ते त्यांना पाश्चात्य जगाला समजावून सांगायचं होतं भारतीय तत्वज्ञान काय आणि त्यांनी लावलेले शोध काय होते. 8 जून 1914 रोजी लोकमान्यांची मंडालेतून सुटका झाली. तिथून त्यांना मग रंगूनला आणण्यात आलं, बोटीने चेन्नई म्हणजे मद्रासला आणण्यात आलं. तिथून मग रेल्वे गाडीने त्यांना पुण्यापर्यंत पण नाही, त्यांना हडपसरला मध्यरात्री उतरवण्यात आलं. हडपसरला जो तिकीट तपासनीस होता त्याला पण माहिती नव्हतं हे काय सगळं घडतंय. त्यांनी लोकमान्यांकडे तिकीट मागितलं. तिकडून मग एका गाडीने त्यांना त्या केसरीवाड्यात आणून सोडण्यात आलं. देवडीवर बसलेला जो पहारेकर होता तो देखील हडबडून गेला की हे काय झालं. कारण लोकमान्य टिळक जेव्हा पुण्यात आले तेव्हा ब्रिटिशांना तिकडे गर्दी नको होती. तर पुण्यात लोकमान्य आले आणि जेव्हा ब्रिटिश सरकारने त्यांना तुरुंगातून बाहेर काढलं तेव्हा त्यांच्यासोबत असलेलं सगळं सामान, त्यांच्या वह्या पुस्तकं सगळं ब्रिटिश सरकारने जप्त केलं होतं. आणि जसजसे दिवस लोटू लागले तसे लोकमान्यांच्या आजूबाजूचे त्यांचे सहकारी होते त्यांना सरकारच्या हेतूविषयी साशंकता निर्माण झाली. आणि काही लोकांनी तर स्पष्ट बोलून दाखवलं की सरकारचं काही लक्षण ठीक दिसत नाहीये आणि आपल्या गीता रहस्याच्या वह्या काही परत मिळण्याचा सरकारचा इरादा परत करण्याचा सरकारचा काही मनोदय दिसत नाहीये. तेव्हा लोकमान्य काय म्हणाले बघा, भिण्याचं काही कारण नाही. वह्या सरकारच्या कब्जात जरी असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे आणि फुरसतीच्या वेळी सिंहगडावर बसून मी जसाच्या तसा तो परत लिहून काढेन. मंडालेवरून सुटका झाल्यावर टिळकांची प्रकृती खूप खालावली होती आणि अशा परिस्थितीत ही आत्मविश्वासाची तेजस्वी भाषा फक्त लोकमान्य टिळकच करू जाणे. सुदैवाने पुढे लवकरच सरकारकडून वह्या सुरक्षित मिळाल्या आणि लोकमान्यांच्या हयातीत या ग्रंथाच्या 3 आवृत्त्या काढण्यात आल्या. हा ग्रंथ जेव्हा केसरीवाड्याच्या बाहेर विक्रीस उपलब्ध करून देण्यात आला, सुरुवातीला त्याची किंमत 3 रुपये ठेवण्यात आली. लोकमान्यांचा हेतू असा होता की सर्वसामान्यांना परवडतील असाच त्याचा दर असला पाहिजे. आणि प्रचंड रांग लागली आणि लोकांनी अक्षरशः तो ग्रंथ डोक्यावर मिरवणुका काढून मिरवत घरी नेला. हे झालं लोकमान्य टिळक, त्यांचे विचार, त्यांनी मांडलेला कर्मयोग, त्यांनी सोसलेल्या हालपेष्टा. पण जेव्हा लोकमान्य टिळकांचं आपण चरित्र वाचतो, त्यांचे अग्रलेख वाचतो, त्यांची भाषणं वाचतो, आपण शिकलेला इतिहास, त्यांचं गीता रहस्य, त्यांनी मांडलेले प्रबंध, सतत मनन चिंतन आणि वाचनात घडून गेलेली त्यांची ती मूर्ती, त्यांची ती करारी मुद्रा, त्यांची उपलब्ध छायाचित्र पाहिली तर ही व्यक्ती किती भावनाशून्य होती, माणूसघाणी होती असा कोणाचाही सहज समज होण्याचा संभव आहे. परंतु त्यांचा जर आपण लोकसंग्रह त्यांनी केलेला लक्षात घेतला किंवा त्यांनी लोकांच्या प्रश्नात वेळोवेळी घातलेलं लक्ष जर आपण बघितलं तर हा गैरसमज दूर होऊ शकतो. असा देखील गैरसमज होण्याचा संभव आहे की आपल्या समाजकारण आणि राजकारणापायी त्यांचं आपल्या कुटुंबियांकडे दुर्लक्ष होत असणार. परंतु मंडालेहून त्यांनी अनेक पत्र पाठवली, अनेक पत्र त्यांची आज उपलब्ध आहेत. त्या पत्रातून त्यांनी काय लिहिलं आपल्या कुटुंबियांविषयी, त्यांच्या प्रकृतीविषयी, शिक्षणाविषयी, ते किती दक्ष होते हे त्या पत्रांमधून दिसून येतं. आणि कामाच्या व्यापात देखील त्यांनी किती तपशीलवार विचार केला होता ते दिसून येतं. एक प्रसंग आहे, खूप हृदयद्रावक अशी घटना घडली की लोकमान्यांची मुलं त्यांना मंडालेत भेटावायला गेली होती आणि त्या भेटीचा प्रसंग न.चि. केळकरांनी आपल्या टिळक चरित्रामध्ये मांडलाय आणि तो खूप हृदयद्रावक असा प्रसंग आहे. वडील आणि मुलगे एकमेकांना भेटायला धावत गेले एकमेकांकडे आणि त्यांनी घट्ट मिठी मारली आणि दोघेही ढळाढळ रडत होते. त्यावेळी टिळकांनी मुलांना आपल्याबरोबर अभ्यासाच्या वह्या घेऊन बोलावलं होतं आणि त्यांनी तिथे निरनिराळे प्रश्न विचारून त्यांची चाचणी देखील घेतली.
मंडालेहून त्यांनी पाठवलेल्या पत्रातील काही उतारे आपण बघूया. ते खूप उद्बोधक आहेत. आणि एक लक्षात घ्या की तो काळ असा होता की थेट आपल्या पत्नीस पत्र लिहायची ती प्रथा नव्हती त्या काळात. तर ते लक्षात घेऊन आपण ती पत्र वाचूया. आणि बहुतेक सगळी पत्र त्यांनी आपले भाचे धोंडोपंत विध्वंसानं लिहिले. तर एका पत्रात ते म्हणतात की सौभाग्यवतीच्या प्रकृतीची काळजी वाटते, तरी ती कशी आहे ते लिही. तिला मधुमेहावरील वैद्य पदे यांचे औषध देऊन पहा. राम बापू व बापू यांच्या शिक्षणाची हयगय होऊ नये. माझ्या दुर्दैवामुळे त्यांची शिक्षणाची हानी का व्हावी. दुसऱ्या पत्रात लोकमान्य म्हणतात, सौभाग्यवती व मुले यांना म्हणावे की मला काळजी वाटत नाही, त्यांची अधिक वाटते. मला माझी काळजी वाटत नाही, त्यांची अधिक वाटते. माझी प्रकृती खरोखरच बरी आहे, त्यांना बरे वाटावे म्हणून उगाच काहीतरी लिहितो असे नाही. मी लवकरच येऊन भेटेन असे त्यांना सांगा. आणि दुःखात आशा हीच जगण्याची जागा, म्हणून त्यांनी आशा कायम राहील अशा विषयी त्यांनी काळजी घ्यावी म्हणून सांगितलेलं आहे. आपल्या मुलींविषयी ते खूप, त्यांचा एक मनाचा कोपरा खूप हळवा होता. मुली कोण कोठे आहेत ते लिही, आणि मुलांची प्रकृती कशी आहे, अभ्यास कसा चाललाय, व्यायाम घेतात की नाही ते लिही. आणि एक त्यांनी लिहिलंय की तात्यासाहेब नातवांना विचारून त्यांच्यावर मुलांना पाठीवर शिकवलं. एका पत्रात ते किती बारकाईने विचार करतात. आणि हे सगळं मंडालेला बसून सौभाग्यवतीला आपला जुना सप्तरंगीचा काढा करून देत जा. टिंक्चर तेवढे तितके उपयोगी पडत नाही असा अनुभव आलाय. त्याविषयी डॉक्टर गर्दे यांना विचारावे. सप्तरंगीची चांगली पूड करावी, तोळा अर्धा तोळा ऊन पाण्यात टाकावी आणि काढा वस्त्रगाळ न करता तसाच द्यावा, म्हणजे त्याचा अधिक उपयोग होईल. अशी बरीच पत्र आहेत. आणि खरोखर तुम्हाला कधी वेळ मिळाला तर ही सगळी पत्र किंवा त्यातले मुख्य मुद्दे ते तरी तुम्ही कधी अभ्यासावेत. एका पत्रात ते लिहितात की सौभाग्य, आता हे खूप नाजूक आहे म्हणजे त्यांना आपल्या सौभाग्यवतीला काहीतरी एक संदेश पाठवायचा आहे. लोकमान्य लिहितात की सौभाग्यवतीची प्रकृती उन्हाळ्यात बिघडण्याचा संभव आहे. त्यांना डायबिटीस होता. तिला म्हणावे, मुलांना घेऊन काही दिवस सिंहगडावर जा. तिला थंड हवेचे सौख्य नको असेल तर उन्हाळ्याने तिची प्रकृती बिघडते, म्हणून म्हणावे की माझ्याकरिता तरी जा, माझ्याकरिता तरी सिंहगडावर जा. आणि ही आज्ञा आहे असे म्हणून ती नाखुशीने सिंहगडावर गेली. ही आज्ञा आहे असं समजून ती नाखुशीने सिंहगडावर गेली, तरी मला ते हवे आहे. आणि मधुमेहाच्या रोग्यांना सिंहगडाची हवा ही बरीच मानवते. परत एकदा ते म्हणतात की दोघी मुली जवळ असल्याने सौभाग्यवतीच्या मनाला थोडे करमेल. तिला म्हणावे, दुर्दिन जात आहेत आणि लवकरच संपतील. एका पत्रात तर ते म्हणतात की मुलांच्या उंचीची व वजनाची मापे पाठवावीत. म्हणजे लोकमान्यांचं मन पुण्यात होतं, शरीराने ते फक्त मंडालेला होते. एक पत्र आहे त्यात ते म्हणतात की सौभाग्यवतीची प्रकृती बरी असल्याचे कळले. तिला म्हणावे, आपण व दुर्दैव यांची टक्कर जुंपलेली आहे. त्यातून कोणतरी एक हरणार व एक जिंकणार. आणि अर्थात आपण हार न जाण्याचा निश्चय केला तर आपणच जिंकू. आणि दुर्दैवाने ही शर्यत फार फार वाईट प्रसंग होता. तो फारच वाईट प्रसंग आहे तो. लोकमान्य मंडालेत असतानाच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्यांना मृत्यूच्या बातमीची तार मिळाली. तुम्ही जरा विचार करा की आज आपण गेले 7-8 महिने करोनामुळे घरी बसलेलो आहोत. घरी कोणाच्या जरी साधा घसा जरी दुखायला लागला तरी आपण काढे करतो काय आणि वाफ घेतो काय आणि सगळं घर हलून जातं. इथे तर प्रत्यक्ष त्यांच्या पत्नीचा 4000 किलोमीटर दूर एक बोटभर चिठ्ठी देखील जाणार नाही अशा ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. काय वाटलं असेल त्या लोकनेत्याला. त्याच्यानंतर लोकमान्यांनी एक पत्र लिहिलंय. लोकमान्य लिहितात, तुमची तार पोहोचली. मनाला फार मोठा जबर धक्का बसला. संकटे आली
तरी मी ती शांतपणे शोषित असतो हे खरे. पण खरेच सांगतो की या बातमीने मात्र मी अगदी हादरून गेलो. तिच्या मरणकाळी मी जवळ नाही इतकेच नव्हे तर बंदिवासात असावे याचेच फार दुःख होते आणि हीच भीती मला राहून राहून वाटे. आणि शेवटी तसेच घडलेही. पण माझे दुःखकारक उदासपणाचे विचार आणखी सांगून तुम्हाला मी कष्टी करू इच्छित नाही. माझ्या जीविताचा एक भाग समाप्त झाला, दुसराही आता लवकरच समाप्त होईल असे वाटते. लोकमान्यांना काही वाईट भविष्य दिसत होतं की काय? तिच्या तोंडून अखेरच्या म्हणून इच्छा प्रकट झाल्या असतील त्या शब्दशः अवश्य पाळाव्या. मी नसल्यामुळे मुलांना तिच्या मरणाचे दुःख अधिक झाले असेल. माझा म्हणून त्यांना निरोप सांगा की या दुःखामुळे विद्येची हानी होऊ देऊ नका. त्यांच्याहूनही मी लहान होतो तेव्हा माझे वडील आणि मातोश्री दोघेही निवर्तली. असल्या संकटामुळे मनुष्याने स्वावलंबन अधिक शिकले पाहिजे. दुःख करीत बसून कोणीही कालाचा दुरुपयोग करू नये. होणाराला धिटाईने तोंड द्यावे. टिळक मंडालेहून सुटून आले आणि त्यांच्या एका स्नेहाने त्यांना विचारले की आपण येथे नसताना आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाला, ते कैलासवासी झालं आपलं कुटुंब. तर याविषयी अर्थातच त्या स्नेहाला जाणून घेण्याची इच्छा होती. तर आपल्याला काय वाटलं त्यावेळी? त्यावेळी किंचित संकोचित मुद्रेने लोकमान्य म्हणतात, तुम्ही आता विचारताच आहात म्हणून सांगतो. मूळ माझे स्वभावात भावना कमी आहे असे नाही, पण अनुकूल संवेदनेने हर्षातिशय अगर प्रतिकूल संवेदनेने शोकातिशय असे मला कधीच होत नाही. याचा अर्थ असा नाही की मी सुख दुःखातीत आहे, पण त्याही बरोबर हेही खरे की गीता व वेदांत यांच्या मननाने व चिंतनाने विकारांचा क्षय होतो असा माझा अनुभव आहे. खरोखर हा माणूस गीता रहस्यातलं रहस्य स्वतः कसं जगला हे आपल्याला बघता येतं. त्यांच्या लोकमान्य टिळकांनी आयुष्यभर श्रम केले, परिश्रम केले. त्यांच्याकडे अनेक गुण होते. ते गणिती होते, तत्वज्ञ होते, त्यांच्याकडे धडाडी होती, बुद्धिमत्ता होती, पण राष्ट्रप्रेम हे त्यांनी सर्वप्रथम मानलं आणि त्याच्यासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण दिला. मंडालेच्या कारागृहात त्यांना 10 ग्रंथ लिहायचे होते अशी त्यांची योजना होती आणि त्यासाठी त्यांना लेखनिक मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांची लेखनिक मिळवण्याची विनंती सरकारनं अमान्य केली. पण त्यांनी हातपाय ते गाळून बसले नाहीत आणि त्यांनी संपूर्ण गीता रहस्य शीस पेन्सिलीने लिहून काढलं. लोकमान्यांचं म्हणणं असं होतं की मला जर लेखनिक मिळालं असता तर माझे सगळे 10 ग्रंथ मी लिहिले असते. त्यांच्या 10 ग्रंथांची फक्त मी नावं वाचतो, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून 10 ग्रंथांची नावं वाचतो. म्हणजे आपल्याला लोकमान्यांच्या बुद्धीचा आवाका समजेल. 1. हिंदू धर्माचा इतिहास. 2. भारतीय राष्ट्रीयत्व. 3. भारताचा रामायण आणि भारतपूर्व इतिहास. 4. शंकर दर्शन म्हणजेच भारतीय अद्वैतवाद किंवा मोनिझम. 5. प्रांतिक राज्यकारभार. 6. हिंदू कायदा. 7. कॅल्क्युलस. 8. भगवद्गीता रहस्य. 9. शिवाजीचं रहस्य, माफ करा, शिवाजीचं चरित्र. आणि 10. खालडिया भारत. असे ते 10 ग्रंथ होते आणि दुर्दैवाने फक्त त्यातला गीता रहस्य हा ग्रंथ लिहून झाला. लोकमान्य एका ठिकाणी मंडालेहून ज्यांनी जे पत्र पाठवले त्यात म्हणतात की मी जो आर्यांचं वसतिस्थान हा ग्रंथ लिहिलाय त्यातले पहिले 2 भाग कुठल्या तरी जर्मन भाषा तज्ञाकडे पाठवा आणि ते तपासून घ्या. म्हणजे माझी चूक नाहीच आहे, परंतु त्यांचं मत मला आजमावून घ्यायचंय. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी तिकडे बांधावी
अशी तेव्हा लोकमान्यांनी चळवळ चालू केली होती. त्याच्यासाठी त्यांची एवढी तळमळ होती, ते अर्धकार्य सुटून ते मंडालेला गेले होते. पण ती समाधी कशी असावी, ती त्याच्यावर किती आणि कसा खर्च करावा या संबंधीचे अगदी बारीक सारीक तपशील त्यांनी मंडालेवरनं पुण्याला पाठवले होते. आणि मग यथावकाश आज तुम्ही रायगडावर गेलात तर जी छत्रपतींची समाधी तिकडे आहे ती लोकमान्यांनी पुढाकार घेऊन बांधलेली समाधी आहे, एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय ताई महाराज खटल्याची टिपणं, ताई महाराज खटलं शेवटच्या काही वर्षात लोकमान्यांना फार मनस्ताप देऊन गेलेलं प्रकरण आहे. परंतु दादासाहेब खापर्डे जेव्हा मंडाले येथे आले होते तेव्हा त्या खटल्याची टिपणं काढून लोकमान्यांनी त्यांना तिकडे दिली होती. आणि मंडालेमध्ये असतानाच, तुरुंगात असतानाच वेदांग ज्योतिषाच्या वादाचं परीक्षण करून 12 श्लोकांचा अर्थ त्यांनी लावून दाखवला आणि हे सगळं त्या तुरुंगाच्या कोठडीत. गेले 6 महिने तुम्ही आम्ही सगळे घरी बसलो, आपण काय नवीन केलं? आणि तरुण पिढीला हा प्रश्न विचारला पाहिजे, आपण नवीन काय केलं? लोकमान्यांनी हे सगळं तर केलंच मंडालेमध्ये, आणि त्याच्याशिवाय त्यांना जर्मन, फ्रेंच आणि पाली या 3 भाषांचा त्यांनी अभ्यास केला. ही 3 भाषांची पुस्तकं त्यांनी मागून घेतली. फ्रेंच भाषेचं पुस्तक तर त्यांना जेलच्या सुपरिटेंडंटने पुरवलं आणि त्यावरून त्यांनी असं म्हटलं की ही भाषा वाटते तितकी कठीण नाही, पुढच्या 3 महिन्यात मी ती भाषा बोलायला लागेन. लोकमान्य टिळकांचं आपल्या ग्रंथांविषयी अलोट प्रेम होतं. आणि जी पत्र त्यांनी लिहिली आहेत त्या पत्रांमध्ये ते काय म्हणतात पहा, फक्त मी ग्रंथांविषयी लिहितो. त्यांनी जे ग्रंथ मागवले त्यांच्याविषयी मी आता बोलतच नाहीये कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. एका पत्रात ते म्हणतात की आपल्या ग्रंथ संग्रहालयातील पुस्तकं सुव्यवस्थित ठेवावी आणि कोणाला फारशी देऊ नयेत. दुसऱ्या पत्रात ते म्हणतात की सदाशिवराव भावे यांना सांगावे की वाटेल तो आपल्या लायब्ररीतून पुस्तके बाहेर नेतो तरी यादीप्रमाणे ती परत मागवावी. एका पत्रात ते म्हणतात की वेबरच्या नक्षत्राच्या 2 प्रती आपल्या संग्रही होत्या, पण तुम्हाला एकही सापडली नाही. हे कसे? तरी मोठ्या दालनातील पूर्वेकडील भिंतीशी टेकून ठेवलेल्या 3ही कपाटात आणि मधोमध ठेवलेल्या 2 शिसवी कपाटात नीट शोधा आणि यंदे यांना देण्याची नाट्यकथार्णवातील अपुरी पुस्तके त्याच कपाटात कागदात गुंडाळलेली सापडतील. लोकमान्य मनाने पुण्यात वावरत होते. एक वाक्य आहे, आपण सगळ्यांनी ह्याचा फार फार महत्वाचं वाक्य आहे. ते लिहितात की वेबरचा ग्रंथ वाचता आला, दर तासाला 5 पाने याप्रमाणे मला तो लावून वाचता आला आणि त्याचा किती आनंद झाला ते सांगू. मला वाटले की माझ्या बंदिवासापैकी काही भाग खरोखरच सत्कारणी लागला. ही जी ग्रंथांची यादी आहे ना ती प्रचंड आहे. म्हणजे नुसता त्याच्यावरून खरोखर हे ग्रंथांची नुसती नावं वाचलं तरी आपल्याला कळत नाही या ग्रंथामध्ये काय असेल. लोकमान्य जेव्हा मंडालेवरून परत आले तेव्हा त्यांच्या कारागृहात जमलेल्या ग्रंथांची संख्या 400च्या वर गेली होती आणि 6 कपाट भरून ती तिकडे जमली होती. परंतु लोकमान्य एका पत्रात हे देखील बजावायला विसरत नाहीत की मी येईपर्यंत त्या पेट्या फोडायच्या नाहीत आणि ते ग्रंथ त्या पेट्या दमट जागेत ठेवायच्या नाहीत, हे देखील लोकमान्य बजावतात. आता एक फार महत्वाचा विषय आपण जाणून घेऊया आणि ह्या विषयाविषयी सर्वसाधारणपणे कुठेही चर्चा होत नाही. कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात हा विषय शिकवला जात नाही. मगाशी सर म्हणाले की लहानपणी आपल्याला भाषण करायला सांगितलं की आपण काय म्हणतो, शेंगांची टरफलं मी खाल्ली नाहीत किंवा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क. याच्या पलीकडे लोकमान्य टिळक हा विषय आपल्याला कधी शिकवलाच गेला नाही. आणि तो विषय असा आहे की लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक यांचे संबंध. सशस्त्र मार्गाचा वापर हा नैतिक आहे की अनैतिक आहे असा त्यांच्या पुढे प्रश्न नव्हताच मुळी. सशस्त्र मार्गाचा अवलंब व्यवहार्य आहे किंवा नाही ही त्यांच्या दृष्टीने खरी कसोटी होती. सेनापती बापटांना त्यांनी सांगितलं होतं की सशस्त्र उठाव करण्यास 40% लोक जरी तयार झाले तरी आपण त्याचं नेतृत्व करू. मात्र सशस्त्र उठावासाठी आवश्यक ती पूर्व तयारी केल्याखेरीज असा प्रयत्न करण्याची त्यांची तयारी नव्हती. पण शस्त्रधारी देशभक्तांशी त्यांचा सतत संपर्क असे
आणि अशा उलाढाली करणाऱ्या मंडळींना ते सतत उत्तेजन आणि सहाय्य करत असत, उत्तेजन देत असत. अडीअडचणीच्या वेळी टिळक त्यांच्या पाठीशी उभे राहत असत आणि टिळकांच्या सहकाऱ्यांपैकी आणि अनुयायांपैकी अनेक मंडळींचा क्रांतिकारकांच्या उलाढालीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हात असे. साधनानाम अनेकता हे टिळकांच्या राजकारणाचं सूत्र होतं आणि त्यामुळे राजकीय नेता म्हणून टिळकांची अनेक कृप समकालीनांना दिसली यात नवल नाही. न ची केळकर लिहितात की बळवंतरावांना पूर्णपणे ओळखणे जरा जडच जाईल. चाफेकर बंधूंनी रँड आणि आयस त्यांना गोळ्या घालून ठार मारलं 22 जून 1897. आपण कदाचित तो चित्रपट बघितला असेल, नसेल बघितला तर जरूर बघा. ही घटना लोकमान्य टिळकांना माहीत होती असं दामुअण्णा भेडे यांच्या आत्मवृत्तातील एक वाक्य आहे की दामूने लोकमान्यांची आज्ञा घेतली. त्या वाक्यावरून वाटतं. परत एकदा पुण्याचा उल्लेख येतो. 22 जून 1897 रोजी आपल्या विद्यापीठाच्या इकडे गणेश खिंडीमध्ये रँड आणि आयस यांच्यावर खुनी हल्ला झाला आणि दुसऱ्या दिवशी दामोदर चाफेकरांनी खंडेराव साठ्यांच्या मार्फत निरोप पाठवला टिळकांना सांकेतिक भाषेत की गणेश खिंडीतला गणपती पावला. म्हणजे योजलेलं काम फत्ते झालं. हा गर्भितार्थ समजून टिळकांनी नीट हुशारीने वागण्याची साठे यांच्या मार्फत सूचना केली. आता पुण्यातल्या ह्या प्रकरणात टिळकांचा हात आहे असा मुंबई सरकारला देखील संशय होता, पण तसा निश्चित पुरावा त्यांना सापडत नव्हता. मग सरकारने काय केलं तर जुलै 1897 मध्ये लोकमान्यांनी 2 अग्रलेख लिहिले. एका अग्रलेखाचं नाव होतं सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय आणि दुसऱ्या अग्रलेखाचं नाव होतं राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. आणि या लेखातून लोकमान्यांनी सडकून टीका केली ब्रिटिश सरकारवर आणि ह्या 2 अग्रलेखातील मजकुरांना आक्षेपार्ह ठरवलं गेलं आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला आणि त्यांना 1.5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा केली गेली. आता या खुनांची योजना आखण्यात लोकमान्यांचा सहभाग होता असं सबळ पुराव्यानिशी जरी म्हणता येत नसलं तरी खुनी कोण आहेत हे कदाचित त्यांना माहिती होतं. बरीच उदाहरणं देता येतील. एक सुंदर पुस्तक आहे, तुम्हाला कुठे मिळालं जरूर बघा. लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक य.दी. फडके यांचं पुस्तक आहे आणि पानापानामध्ये ही माहिती दिलेली आहे. एकच सांगतो त्याची आठवण की लोकमान्यांच्या सांगण्यावरून नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर म्हणजे काकासाहेब खाडीलकर हे 1902 ते 1904 या काळात नेपाळमध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा घाट घातला होता. सुरुवातीला लोकमान्य टिळकांवर चालवल्या गेलेल्या राजद्रोहाच्या खटल्याची आपण पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली. म्हणजे आता मी परत मंडालेच्या खटल्याकडे आलोय बरं का. परंतु ते सांगताना ब्रिटिश सरकारच्या मनात काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. आता त्यामागची मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो म्हणजे वर्तुळ पूर्ण होईल. 1908 साली टिळकांना झालेली 6 वर्षाची शिक्षा मंडाले येथली ही केवळ केसरीतील मुझफ्फरपूर बॉम्ब प्रकरणासंबंधी लिहिलेल्या लेखांमुळे झाली असा समज जो झालेला आहे किंवा केला गेलेला आहे किंवा आपल्याला इतिहासात शिकवला गेला आहे तो तितकासा बरोबर नाहीये. ह्या सगळ्याला पुण्यातल्या बॉम्ब स्फोटांची पार्श्वभूमी होती. परत एकदा आपण पुण्याकडे येऊया. जून 1908 मध्ये पुण्यात 3 ठिकाणी बॉम्ब फुटले. एक बुधवार चौकात फुटला, एक शनिवार पेठेत फुटला आणि एक गारूवाला पुलापाशी फुटला. रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्ब बनवण्याची विद्या शिकून आले होते सेनापती बापट आणि त्यांनी बॉम्ब बनवण्याच्या कृतीचं पुस्तक होतीलाल वर्मा यांच्या मार्फत लोकमान्यांकडे पाठवलं होतं आणि वस्तुतः ही कामगिरी लोकमान्यांच्याच सांगण्यावरून करण्यात आली होती. आणि ह्याच दरम्यान लोकमान्य बॉम्ब स्फोटाच्या प्रयोगात उपस्थित होते असा त्यांच्या हातावरील पिक्रिक ऍसिडच्या डागांवरून न.ची केळकर यांचा समज झाला होता आणि लोकमान्यांना तो समज दूर करावा लागला. या बॉम्ब स्फोटांच्या प्रयोगांच्या वेळी योगी अरविंद घोष उपस्थित होते. पुढे लोकमान्य टिळकांना खरं तर अरविंद घोष हे राजकारणात हवे होते, परंतु आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं दुर्दैव म्हणा योगी अरविंद घोष पुढे पॉंडेचेरीला गेले आणि आपण त्यांना आता योगी अरविंद म्हणून ओळखतो. परंतु टिळकांचं जर कार्य पुढे चालवायचं असेल तर लोकमान्य टिळकांना ते अरविंद घोषांकडे बघत होते.
खुदिराम बोसनी बंगालमध्ये जो बॉम्ब वापरला तो देखील पुण्यातच बनवला गेला होता असा संशय घेण्यास जागा आहे. आणि हे सगळं तुम्हाला लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक यदी फडके यांनी लिहिलेलं पुस्तक आहे किंवा धनंजय कीरांनी लिहिलेल्या पुस्तकात सापडेल, ज करंदीकरांच्या पुस्तकात सापडेल, गोविंदराव बापट हे त्यावेळी क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील होते त्यांच्या आठवणीत सापडेल, वाईचे प्राज्ञ पाठशाळेचे दिनकर शास्त्री कानडे यांची एक आठवण आहे आणि एक बापट आहेत त्यांनी लोकमान्य टिळकांच्या आठवणीचा संग्रह 1928 साली प्रसिद्ध केला. त्याच्यात दिनकर शास्त्रींची ही आठवण आली होती. पण नचिकेळकरांनी त्यांना सल्ला दिला की अजून स्वातंत्र्य मिळालेलं नाही तेव्हा ही आठवण छापू नको. तर ती आठवण अशी होती की पाठशाळेचे दिनकर शास्त्री म्हणतात की मध्यरात्र झाली होती आणि लोकमान्यांनी मला एक कागद वाचायला दिला आणि त्या कागदावर बॉम्बचं सूत्र लिहिलं होतं आणि लोकमान्य मला म्हणाले हा कागद तू आज बघतोयस तो शेवटचा, आता तू एक काम कर, इथून उठ आणि बेळगावला गंगाधरराव देशपांडेंना जाऊन भेट. तर सरकारला ह्या पुण्यातल्या बॉम्ब स्फोटांमागे आणि एकूण हे बॉम्बचं सूत्र लोकमान्य टिळकांना मिळालंय किंवा काळकर्ते शिवराम महादेव परांजपे यांना मिळालंय असा संशय वाटत होता. परंतु परत एकदा त्यांना तसा भरभक्कम पुरावा मिळाला नाही आणि मग शेवटी त्यांनी केसरीतील अग्रलेख परत एकदा समोर ठेवले आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला. हे सगळे अग्रलेख यांची जबाबदारी जरी लोकमान्य टिळकांनी घेतली होती तरी ते अग्रलेख खाडीलकरांच्या ओजस्वी लेखणीतून उतरले होते. ही देखील माहिती गुप्त पोलिसांना माहिती होती. जून महिन्यात शिवरामपंत परांजपे यांना पुण्यात आणि नंतर लोकमान्य टिळकांना सरदारगडात मुंबईत अटक झाली तरीही पुण्यातले बॉम्बस्फोट थांबले नाहीत. लोकमान्य टिळकांच्या राजकीय जीवनातील हे अंग आजवर दुर्लक्षित राहिलंय. तथापि लोकमान्य टिळकांचा जर कर्मयोग समजून घ्यायचा असेल तर या विषयाचा देखील अभ्यास करणं तितकंच महत्वाचं आहे. मी आता समारोपाकडे येतो. आपण टिळकांवर लादल्या गेलेल्या शारीरिक आणि मानसिक अपेष्टांविषयी बोललो. मुळात आधी कार्यनाश होऊ नये म्हणून प्रत्यक्ष खटल्याच्या वेळी टिळकांनी घेतलेल्या भूमिकेविषयी बोललो. त्यानंतर त्या खडतर परिस्थितीत त्यांनी लिहिलेलं गीता रहस्य आणि त्यात त्यांनी मांडलेला कर्मयोग ह्याविषयी जाणून घेतलं आणि त्यावर कडी म्हणजे त्यांच्या साधनानाम अनेकता ह्या तत्वाला अनुसरून त्यांचा क्रांतिकारी चळवळीस असलेला पाठिंबा देखील आपण पाहिला. मंडाले सारख्या ठिकाणी पुण्यातील त्यांच्या इतर व्यापांवर त्यांचं कसं लक्ष होतं हे जाणून घेतलं. त्यांची कुटुंब कर्तव्य दक्षता, त्यांचं देशप्रेम, ग्रंथप्रेम हे जाणून घेतलं आणि त्यात त्यांच्या पत्नीचा झालेला मृत्यू. जेवढी म्हणून काय संकट येऊ शकतात त्या सगळ्यातून बाहेर पडलेलं हे 52 कशी सोनं होतं. सगळ्या वादळांमध्ये दीपस्तंभासारख्या खंबीरपणे उभ्या राहिलेल्या या निष्काम कर्मयोग्याचं हे राष्ट्रप्रेम पाहिलं, हे सगळं जाणून घेतलं म्हणजे आपोआपच आपलं मस्तक आदराने खाली झुकतं. गीता रहस्यातील लोकमान्यांनी सांगितलेला कर्मयोग हेच त्यांच्या जीवनाचं देखील कसं रहस्य आहे हे उलगडून सांगायचा मी हा अल्पसा प्रयत्न केला. मंडालेमधील लोकमान्यांचा बंदिवास जेव्हा संपला तेव्हा मी मगाशी सांगितलं की 6 कपाट भरून संदर्भ ग्रंथांची संख्या 400च्या वर झाली होती. ही पुस्तकं जेव्हा पुण्यावरून मंडालेला रवाना होत तेव्हा ती लाकडी पेटाऱ्यामधून जात असत आणि ह्या लाकडी पेटाऱ्याला शेवटची फळी ठोकण्याच्या आधी बाबू सुतार आतील बाजूस लिहायचा की बाबू सुताराचे दंडवत. आज तुमच्या समोर मी ही लोकमान्यांची माहिती मांडण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न म्हणजे माझ्याकडून लोकमान्यांच्या कर्मयोगाला, त्यांच्या स्मृतीला आणि त्यांच्या शिकवणुकीला घातलेला बाबू सुतारासारखाच साष्टांग दंडवत.